विधानसभा निवडणूक 2024चं वारा आता जोरात व्हायला सुरुवात झालेली आहे। आता राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहेत आणि आपापल्या युतीमध्ये आपापल्या आघाडीमध्ये जागा वाटपाचं कामही सुरू आहे। वर्तमानपत्रातून चर्चा होते, टीव्हीवरून चर्चा होते, यूट्यूबर्स त्या विषयावर आपलं भाष्य करतायत आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता रिंगणनेही प्रत्यक्ष 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं रिंगणने आपल्याला वारंवार महाराष्ट्रातल्या 48 जागेची माहिती पोहोचवली आणि या 48 जागेवर नेमकं काय घडणार आहे याची माहिती सुद्धा सातत्याने दिली। आपण केलेला ओपिनियन पोल आणि आपण केलेला एक्झिट पोल यामध्ये काय अंतर होतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला यश आलं आणि आपला पोल हा 95% पेक्षा अधिक पर्सेंटेजमध्ये खरा कसा ठरला हे आपण सगळ्यांनी ऐकलंय। एक वेगळी पद्धत रिंगणने सुरू केलेली आहे। एखाद्या मतदारसंघाचा जेव्हा रिंगण सर्वे करतं तेव्हा त्याने एक वेगळी मेथड, नवीन मेथड विकसित केलेली आहे आणि त्या मेथडवरून महाराष्ट्राचा जो पोल होता तो पोल 100% यशस्वी ठरलेला आहे। आता आपण विधानसभेच्या पोलला सुरुवात केलेली आहे। त्याची सुरुवात आपण मराठवाड्यापासून करतोय आणि मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मराठवाड्याची काय परिस्थिती राहील या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकाव्या लागणार आहेत। कमी साधनामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। तर बघा, मराठवाडा हा जो महत्त्वाचा एक महसूल विभाग आहे, तर मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात, 8 लोकसभेच्या जागा आहेत। नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली, त्यापैकी 7 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आणि 1 जागेवर महायुतीने 1 जागा संभाजीनगरची जिंकलेली आहे। ही निवडणूक झाल्यानंतर या 8ही जिल्ह्यातल्या ज्या विधानसभा आहेत, 46 विधानसभा या 8 जिल्ह्यामध्ये येतात। या 46 विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला नेमकं काय वाटतं, लोकांना नेमकं काय वाटतं, त्यांचा विचार आता काय चालू आहे, ते कोणाच्या बाजून आपला कौल देणार आहेत, कोणाला ते मतदान करू इच्छितात, ते कोणाला मतदान का करू इच्छितात, अशा अनेक प्रश्नांचा शोध आपण घेतलेला आहे आणि एक प्रकारचा एक वेगळ्या मेथडवर आधारलेला सर्वे आज मी आपणासमोर मांडतोय। हा सर्वे करत असताना आमची जी शॅम्पल साईज आहे ती शॅम्पल साईज 1600 इतकी शॅम्पल साईज आहे। 8 मतदारसंघामध्ये 1600 लोकांशी ऑनलाईन चर्चा करून हा पोल आम्ही आता तुमच्या समोर ठेवतोय। जेव्हा आम्ही 1600 लोकांशी 8 मतदारसंघातल्या बोलतो तेव्हा त्याची सुद्धा आम्ही 4 कॅटेगरी केलेल्या आहेत आणि विविध प्रवर्गातल्या लोकांशी बोलून, जसे की तरुण आहेत, सिनियर आहेत, वृद्ध आहेत, महिला आहेत, अशा वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी बोलून वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करून या मतदारसंघाचे अंदाज आम्ही निश्चित केलेले आहेत। आता आपण सुरुवात करूया की महाराष्ट्राची किंवा मराठवाड्याची आजची स्थिती काय होती। तर मित्रांनो, मराठवाड्याची जी आजची स्थिती आहे, मराठवाड्यामध्ये असलेल्या 46 विधानसभेच्या जागापैकी 38 विधानसभेच्या जागा आज महायुतीकडे आहेत। बघा म्हणजे किती मोठा फरक आहे। आज महायुतीचे 38 आमदार मराठवाड्यामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीकडे केवळ 8 आमदार आज या भागामध्ये, या विभागामध्ये आपल्याला असल्याचं बघायला मिळत आहे। म्हणजे मराठवाडा महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये हे 8 आमदार घेऊन आता लढणार आहे आणि त्यांच्या सोबतीला 7 खासदार आहेत आणि पूर्वीचे म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांचे मिळून मराठवाड्यामध्ये आज तारखेला 38 आमदार आहेत आणि केवळ राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उभाटा गट यांचे मिळून केवळ 8 आमदार मराठवाड्यामध्ये आहेत। त्यांची काय परिस्थिती आता जर आपण व्यवस्थितपणे तपासून घ्या, जिल्हानिहाय आजची काय परिस्थिती आहे ही पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावी लागेल। त्यामुळे दुसऱ्या भागात आपल्याला जाताना नेमकं काय होतंय हे आपल्या लक्षात येईल। आपण सुरुवात करूया औरंगाबाद पासून।
औरंगाबादमध्ये एकूण 9 विधानसभेच्या जागा आहेत मित्रांनो. 9 पैकी महायुतीकडे 8 जागा आहेत. 9 पैकी 8 जागा या महायुतीकडे आहेत आणि केवळ 1 जागा ही महाविकास आघाडीकडे आहे. हा झाला एक भाग. दुसरा मतदारसंघ जालना मतदारसंघ. जालना मतदारसंघामध्ये 5 विधानसभेच्या जागा येतात. त्यापैकी 3 जागा या महायुतीकडे आहेत आणि 2 जागा या महाविकास आघाडीकडे आहेत. त्यानंतरचा जो मतदारसंघ येतो तो परभणी मतदारसंघ. परभणीमध्ये 4 जागा एकूण विधानसभेच्या आहेत. त्यापैकी 3 जागा या महायुतीकडे आहेत तर केवळ 1 जागा महाविकास आघाडीकडे आहे. पुढचा मतदारसंघ येतो बीड मतदारसंघ. बीड मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा आहेत. 6 पैकी 5 जागेवर आज महायुतीचे आमदार आहेत आणि केवळ 1 जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. पुढचा मतदारसंघ घेऊ आपण नांदेड मतदारसंघ. नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या एकूण 9 जागा आहेत. या 9 जागेपैकी 6 जागा या महायुतीच्या बाजूने आहेत किंवा महायुतीच्या आहेत आणि 3 जागा केवळ महाविकास आघाडीच्या आहेत. त्यानंतरचा मतदारसंघ येतो हिंगोली. हिंगोली मतदारसंघामध्ये 3 जागा आहेत. हिंगोलीमध्ये 3 जागा महायुतीकडे आहेत आणि महाविकास आघाडीकडे आज तारखेला हिंगोलीमध्ये 0 जागा आहेत. पुढचा मतदारसंघ येतो लातूर मतदारसंघ. लातूरमध्ये विधानसभेच्या 6 जागा येतात आणि 6 पैकी 4 जागेवर आज महायुतीचे उमेदवार विजय झालेले आहेत किंवा महायुतीचे आमदार आहेत तर केवळ 2 जागेवर हे महाविकास आघाडीचे आमदार लातूरमध्ये आहेत. त्याच्यानंतरचा जो मतदारसंघ येतो तो उस्मानाबाद मतदारसंघ. उस्मानाबाद मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 4 जागा आहेत. 4 पैकी 3 जागेवर महायुतीचे आमदार आहेत तर केवळ 1 जागेवर महाविकास आघाडीचा आमदार आज आहे. ही सगळी आपण जर परिस्थिती बघितली तर महायुती आज मराठवाड्यामध्ये 38 जागेवर विजय झालेला आहे किंवा 38 ठिकाणी आज महायुती आहे तर महाविकास आघाडी ही मराठवाड्यामध्ये केवळ 8 जागेवर आहे. ही झाली विधानसभेमध्ये आज तारखेला असलेली मराठवाड्याची स्थिती. त्यानंतर या स्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1 जागेवर महायुतीचे उमेदवार विजय झाले तर 7 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये विजय झालेले आहेत. मित्रांनो, आता पुन्हा या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा सर्वे करतो तेव्हा आजची काय परिस्थिती या भागामध्ये आहे याचा जेव्हा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला किंवा तो प्रयत्न आपला ते सुरूच आहे. आता प्रत्येक मतदारसंघाचा सुद्धा आपण आता त्या पद्धतीने अभ्यास करतोय. जेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा आम्ही प्रत्येक मतदारसंघाचा या 8 जिल्ह्यांचा सर्वे आम्ही केला तेव्हा आमच्या समोर एक महत्त्वाचे आकडे समोर आलेले आहेत. ते आकडे कसे आहेत आपण बघा. कोण किती वोट शेअर करतंय हा पहिला आपला मुद्दा आहे. औरंगाबादमध्ये युतीला 36.56% लोक पसंत करतात तर महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये 22.53% लोक पसंत करतात. ही आजची परिस्थिती आहे. जालन्यामध्ये 36.52% लोक महायुतीला पसंत करतात तर 45.59% लोक महाविकास आघाडीला पसंत करतात. परभणीमध्ये 35.1% लोक महायुतीला पसंत करतो तर 45.17% लोक महाविकास आघाडीला पसंत करतात. बीडमध्ये 44.5% लोक महायुतीला पसंत करतायत तर 44.93% लोक हे महाविकास आघाडीला पसंत करतायत. नांदेड जिल्ह्यामध्ये 41.61% लोक महायुतीला पसंत करतायत तर 46.88% लोक महाविकास आघाडीला पसंत करतायत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 33.12% लोक महायुतीला पसंत करतायत तर 42.49% लोक महाविकास आघाडीला पसंत करतायत. लातूर जिल्ह्यामध्ये 44.16% लोक महायुतीला पसंत करतायत तर 49.15% लोक हे महाविकास आघाडीला पसंत करतायत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 32.70% लोक हे महायुतीला पसंत करतायत तर 58.45% जनता हे महाविकास आघाडीला
पसंत करते. आज तारखेला जर मतदान झालं तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आताच मी वर्णन केल्याप्रमाणे वोट शेअरिंग पूर्णपणाने होईल. असं जर वोट शेअरिंग झालं, किती वोट शेअरिंग टोटल होतं ते बघा. युतीला या 8 जिल्ह्यामध्ये 38%, सरासरी 38% एवढं लोक या भागामध्ये पसंत करतात या 8 जिल्ह्यामध्ये, किंवा त्यांचं 38% इतकं वोट शेअर होतं आकड्यामध्ये. तर महाविकास आघाडीला 44.50 इतकं वोट शेअर तिथं मिळतंय. आणि युती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आज जो अंतर आहे ते 6% जवळपास अंतर आहे. महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये 6% मतं अधिक मिळत आहेत. हे जर 6% लोक मतं अधिक मिळाले तर मराठवाड्यामध्ये काय घडेल त्याचा एक आलेख आता आपल्या समोर येतोय. यालाच आपण नेमका सर्वे असं म्हणतोय. सुरुवात करूया औरंगाबाद जिल्ह्यापासून. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 9 विधानसभेच्या जागा आहेत आणि 9 पैकी 4 जागा यावेळी युतीला जाणार आहेत. महायुती जी आहे त्या युतीला 9 पैकी 4 जागा जाणार आहेत आणि 5 जागेवर औरंगाबाद मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार आहेत. हा झाला औरंगाबादचा. त्यानंतर जालना मतदारसंघाचा आपण विचार करू. जालना मतदारसंघामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 5 विधानसभा मतदारसंघापैकी युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे जालन्यामध्ये. तर महाविकास आघाडीला 4 जागा जालना जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत. पुढचा मतदारसंघ आहे परभणी मतदारसंघ. परभणीमध्ये 4 विधानसभेच्या जागा येतात. 4 विधानसभेच्या जागेपैकी 2 जागा या युतीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे, तर 2 जागा या महाविकास आघाडीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ. बीड मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा येतात. 6 पैकी 1 जागा यावेळेला फक्त महायुतीला मिळणार आहे आणि 5 जागेवर बीड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील असा अंदाज पुढे आलेला आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे नांदेड मतदारसंघ. मराठवाड्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आहेत, एक नांदेड आणि दुसरं औरंगाबाद. तर नांदेड मतदारसंघामध्ये 9 विधानसभेच्या जागा येतात आणि या 9 पैकी 3 जागा या महायुतीच्या वाट्याला येत आहेत. तर 6 जागेवर नांदेडमध्ये 6 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत किंवा विजय होतील असं सर्वे पुढे येतोय. त्यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली जिल्हा. हिंगोलीमध्ये 3 जागा आहेत विधानसभेच्या. 3 पैकी 1 जागा ही महायुतीच्या वाट्याला जाते, तर 2 जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला जात आहेत. त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे लातूर मतदारसंघ. लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 6 पैकी 2 जागेवर केवळ यावेळी महायुतीचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे, तर 4 जागा या महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहेत. 5वा आणि 8वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे उस्मानाबाद मतदारसंघ. उस्मानाबाद मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 6 जागा येतात, तर विधानसभेच्या 4 जागा येतात, तर 4 पैकी 1 जागा केवळ महायुतीच्या वाट्याला जाते. उस्मानाबादमध्ये 4 जागेपैकी 1 जागा ही केवळ महायुतीच्या बाजूने जाते, तर महाविकास आघाडीला या जिल्ह्यामध्ये यावेळी 3 जागा मिळण्याची शक्यता किंवा तसा पद्धतीचा सर्वे समोर आलेला आहे. आपण जर याची बेरीज केली तर गेल्या वेळेला मराठवाड्यामध्ये केवळ 8 जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला आल्या होत्या आणि 38 जागा या भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीला गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या, किंवा आता जी मोडतोड झाली आहे त्या मोडतोडीवरून त्यांची जी संख्या झाली आहे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी, तर यांची संख्या मराठवाड्यामध्ये 38 आहे आणि केवळ 8 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अशा तिघांच्या मिळून 8 जागा आहेत. आजची परिस्थिती
लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता ज्या पद्धतीच्या भावना, लोकभावना या मतदारसंघामध्ये तयार झाल्यात, त्यावरूनची जी परिस्थिती निर्माण झाली आणि जे वोट पर्सेंटेज किंवा वोट शेअरिंगचा जो अत्यंत महत्त्वाचा असलेला हिस्सा आपल्या समोर आला किंवा आपल्या सगळ्या विविध माध्यमातून आपण त्याला कलेक्ट केला आहे, त्यावरून 2024च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये 31 जागा जिंकत आहे, तर महायुतीच्या वाट्याला या निवडणुकीमध्ये केवळ 15 जागा येत आहेत। याचा अर्थ असा आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाडा किंवा मराठवाड्यातले हे 8 जिल्हे, ज्या 8 पैकी 7 जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार म्हणून विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या वातावरण निर्मितीमध्ये लोकांच्या मनामध्ये जो लोकसभेचे जे डोक्यात लोकांच्या सगळं भरलेलं होतं की कोणाला मतदान करायचं, कशा पद्धतीने करायचं, तो जो भरलेला विचार आहे हा मराठवाड्यामध्ये आजही कायम आहे। खास करून मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनानं प्रेरित झालेला हा पूर्ण टप्पा आहे आणि 1 ते 8 जिल्हे मराठवाड्यातले, या मराठवाड्यातल्या 1 ते 8 जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती ही महाविकास आघाडीच्या बाजूनं खूप झुकलेली आपल्याला बघायला मिळते। 50% सुद्धा, म्हणजे महायुतीच्या दुपटीपेक्षा सुद्धा काही % अधिक प्रमाण आपल्याला समोर येते आणि मराठवाड्यातल्या 46 पैकी 31 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार आज मतदान झालं तर विजय होतील असा रिंगणचा अभ्यासपूर्ण अंदाज आहे। तर महायुतीला केवळ 15 जागेवर समाधान मानावं लागेल अशी परिस्थिती या सर्वेवरून दिसते। महायुती या निवडणुकीमध्ये 37 ते 38% एवढं वोटशेअर मराठवाड्यामध्ये करेल, तर महाविकास आघाडी हे 44 ते 45% इतकं वोटशेअर या निवडणुकीमध्ये उद्याच्या करेल अशी मराठवाड्याची परिस्थिती आहे। हा झाला आपण जिल्ह्याच्या आकडेवारीचा जो खेळ आहे तो आपल्या समोर मांडला, पण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणत्या व्यक्तीला लोक स्वीकारतायत आणि कोणाला नाकारतायत याविषयीचा सुद्धा सविस्तर आराखडा आपल्या समोर रिंगण मांडतच राहणार आहे। पुढच्या भागामध्ये त्यावर आपण चर्चा करू। अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।